गोलू तू ते म्युझिक बंद कर आधी. मस्त वाटतंय. अरे अशा म्युझिकने आपण डोलतो माहितीये ना तुला. बंद करते दे. नाही गोलू ते गोलू ते गोलू दे गोलू दे. हे बघ काय. हे तुझ्याकडे पण शुभ्रमणी आहे. नाही हा तुझ्याकडेच आहे. काय गोलू अरे तू बाहेर कशाला काढलास. शुभ्रमणी बद्दल खूप ऐकलं होतं. तो कसा असतो ते मला बघायचं होतं. हा तुझाच आहे ना. हो सध्या तरी माझ्याकडेच आहे. इच्छाधारी मंत्र मिळवताना तो मला दिला गेला होता आणि याच्यासोबत काहीतरी जबाबदारी येणार असंही सांगितलं होतं. पण वेळ आल्यावर तुला ती जबाबदारी कळेल. हो असंच सांगितलं होतं. पण या सगळ्याचा काय उपयोग आहे का. नाही मला वाटलं होतं की इच्छाधारी मंत्र मिळाल्यावर तरी पुढच्या 10 दिवसात आला बरोबर लग्नाच्या मंगलाष्टका ऐकेल. पण कसलं काय. पण सगळ्या प्रॉब्लेम्स वरचं सोल्युशन ह्या शुभ्रमण्याकडे असेल का. त्याचा जेव्हा उपयोग करायचा असेल तेव्हा तुला ते आपोआप समजेल. पण त्यासाठी हा मणी जपून ठेवा. हो पण गोलू तू शुभ्रमणी असा बाहेर काढत जाऊ नकोस आणि असा अचानक पण इथे येत जाऊ नकोस. कारण मी माझ्या आई बाबांना सांगितलं नाहीये ना तुझ्याबद्दल. सो प्लीज. डोंट वरी. मी कोणाला दिसणार नाही याची काळजी घेणार मी. गुड. हे गोलू तुला इंग्लिश पण येतं. मी शाळेत जातो. हे मलाही प्री स्कूलला निघायचंय. मी आवडते चल. कोमलला तू आवडणार नाहीस यासाठी काय करायचंय हे तुला माहिती आहे ना. एकदम परफेक्ट. आम्हाला काय करायचंय. शांतपणे बघा मी काय करतो ते. दादा दादा रेडिओ ती येते. काका प्रसाद. हो कल्याण मस्त. आला प्रसाद घ्या ना. मी म्हणतो श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. म्हणजे अनवाणी चालत यात्रा वगैरे करतात हे जरा अति आहे. काय कोमल. देवाची इच्छा असेल तेव्हा तो त्यांना पायी बोलवतो. घ्या प्रसाद घ्या. पण त्यात काही जण कायमचे जातात त्याचं काय. सध्या देव काय म्हणतो प्रसादाचा लाभ घ्यावा. घ्या. आणि नाही घेतला तर देव भरवणार आहे का मला. का देव काय म्हणतो मी तुमच्या समोर घास आणून ठेवणार पण तो घास मुखापर्यंत नेण्याचा प्रयत्न तुमचा तुम्हालाच करायचा आहे. घ्या. आणि मला नकोच असेल प्रसाद तर. पण प्रसादात काय वाईट आहे. नाही नाही प्रसादात काही वाईट नाही पण त्यामुळे अंधश्रद्धा वाढते आणि ते वाईट आहे. नकोय मला प्रसाद. अरे दाद्या अरे 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 दाद्या असं काय. जे देवाच्या मनात असतं तो तेच घडवतो. आज त्याच्या मनात असेल की यांना उपवास घडावा म्हणून तर त्यांना प्रसाद खाण्याची बुद्धी दिली नाही. बापरे यांच्याकडे सगळं तो म्हणतो. काय आलाप जे काही करतोय ते ऐकायला चांगलं वाटतंय पण यातून वेगळाच काही अर्थ निघाला नको बस एवढंच. मी किती वेळा सांगितलंय सावकाश खा जरा घाईत खाऊ नकोस. अरे मला ऑलरेडी उशीर झाला ग. अगं मग जरा लवकर उठायचं बाळा. अगं यार लवकरच उठलेले. सावकाश
लागला ना घास? शब्द आणि घास दोन्ही एकत्र आत जाऊ देत. जुई, ही तुझी रिंगटोन आहे ना? नाही, ही रिंगटोन आवडते म्हणून सेट केली आहेस का हे आमचं असं जे काय होतं ते बघायला मजा येते म्हणून सेट केली आहे? नाही बाबा, मी नाही. सायलेंट करा ती फोन. केलं सायलेंट. आणि काय काय तू नाही तर तुझ्या फोनला कोण हात लावतो सांग मला. ऍक्च्युली सॉरी, माझ्याकडूनच चुकून ही रिंगटोन सेट झाली. सॉरी काय, तू फोन सुरू आहे अजून, घे. एक्सक्यूज मी. मला आणखी एक ग्लास दूध लागेल. हॅलो, गुड मॉर्निंग आला. मॉर्निंग गुड झालीच आहे आणि आपण ठरवलेल्या प्लॅनने पण. म्हणजे तर तेच सांगायचंय, प्री स्कूल झालं की भेट. ओके. आणि जुई, काय रे आला? स्माइल प्लीज. बरं चल, मी ठेवते फोन, ऑलरेडी उशीर झालाय. ओके, ठेवतो. उदय, माझे शूज बघितले का रे? इथेच वाळत ठेवले होते. अरे दादा यार, मी आकाशाला गवसणी घालणारी घार बघतोय. नाही, जरा तोंड बंद ठेवून बघ. काय ना, आजूबाजूला इतर पण पक्षी असतात. हा. एखाद्याने जर कृष्णा, मदत कर रे देवा. देवाला हाक मारली की देव लगेच मदत पाठवतो. मी स्वतःहून चाललोय. हो, पण हे मनात आणलं कोणी? देवानीच ना. एक मिनिट. हे काय आहे? तुमची पॅन्ट. हे बघा, तुम्हाला काम करायची हौस असेल तुम्ही करा, पण माझ्या कपड्यांची अशी वाट लावू नका. बरोबर आहे, पण एक मिनिट, माझं बोलणं पूर्ण झालंय. झालंय बोलणं पूर्ण? झालंय का माझं बोलणं पूर्ण? ही पॅन्ट वॉशिंग मशीन मध्ये धुवायची नसते. याचे दोरे निघतात. हो आलाप, ही पॅन्ट मी नाही तर काकूंनी वॉशिंग मशीन मध्ये टाकली. मी तसं करू नका असं सांगत होते त्यांना. सॉरी, तुमच्या पॅन्टची अशी वाट नाही लागणार. द्या पॅन्ट माझ्याकडे, मी या पॅन्टचे दोरे काढून आणते. दाद्या, तोंड बंद कर. उदय, अरे जेवढ्या वैतागून मी बोललो तेवढी शांतपणे रिॲक्ट झाली रे. उदय ऐक ना, मी जे काही करतोय त्याने तिला माझा राग येत असेल ना? नाही दादा, मला काय वाटतं माहितीये का, तिला तुझा राग येण्यासाठी आहे ना, तुला यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे. असं मला वाटतं. म्हणजे बघ, नाही, ह्या बाबतीत एकदा जुईशी बोललंच पाहिजे. अगं, पॅन्ट वरून तिच्याशी मोठ्या आवाजात बोलून सुद्धा ती शांतपणेच रिॲक्ट झाली. मला खरंच कळत नाहीये की हे जे काही मी तिला न आवडण्याचे प्रयत्न करतोय हे बरोबर आहेत ना? म्हणजे या सगळ्यामध्ये त्या बिचारीचा काय दोष आहे? तिला उगाच हे सगळं फेस करावं लागतं. हाच तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला बरे, आपल्यामुळे कोण दुखावणार तर नाही ना, याची काळजी घेणे हा तुझा मूळ स्वभाव आहे. बरोबर. त्यामुळे मनात आणून सुद्धा तू दुसऱ्याच्या बाबतीत वाईट वागूच शकत नाही. पण तिने मला नकार देण्यासाठी मी तसं वागलं पाहिजे ना? मी काय म्हणतोय जी, मी 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 असं काहीतरी करायला हवं ज्यामुळे मी तिच्या मनातूनच उतरलो पाहिजे. तेवढं वाईट वागणं तुला नाही जमणार आला. आला पे सांगू? बोल ना. तू कोमलला घेऊन डेटवर जा. तू बरेच ना, तब्येत नीट आहे ना तुझी? अगं हे काय बोलतेस तू? अरे पूर्ण ऐकून तर घे.
बरं बोल. जसं तू सांगितलंस तसं कोमल प्राजक्ता वहिनीच्या होला हो करणारी आहे. पण समजा तू तिच्या समोर मला आणलंस आणि आपलं एकमेकांवरचं प्रेम आपण तिला सांगितलं तर कदाचित आपला विचार करून ती या लग्नाला नकार देऊ शकते. हा म्हणजे ऐकायला बरं वाटतंय हे, पण पुन्हा त्यात कदाचित आहेच ना, त्यात ती आपलं ऐकेल का? अरे पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. ऍक्च्युली प्रयत्नांती परमेश्वर. ठीक आहे, आपण आजच कोमलला भेटून सगळं सांगून टाकूया. पण भेटायचं कुठे? आपल्या नेहमीच्या ठिकाणी ओएसिस. हे प्रयत्न पण करून बघूया. हे काय बेस्ट फ्रेंड, तुमच्या डोळ्यात पाणी? मी रडत नाहीये. मग हे कुठल्या आनंदाचे अश्रू आहेत? अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे सामान्यांच्या डोळ्यातून पाणी काढणारा तुमच्याही डोळ्यातून पाणी काढतोय तर. देव काय म्हणतो? संसार म्हणजे आधी हाताला चटके मग मिळते भाकर. क्या बात आहे. ऍक्च्युली मी मुद्दामून तुमच्याशी इथे बोलायला आलोय. का? नाही काय आहे, ते मगाशी दादा तुमच्यावर एवढा चिडला ना, वैतागला किती. त्यामुळे म्हटलं जरा सॉरी बोलून येऊया तुम्हाला. असू द्या हो, त्यात काय एवढं. नाही नाही, कसा बोलला तो तुम्हाला म्हणजे. काय झालं, भांडण नीट लागत नाहीये का? मिक्सरच्या भांड्याचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. अच्छा, प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम झालाय का? मग एक काम करूया का, आपण ते दुरुस्त करून आणूया. तुम्ही जाता का प्लीज? मला यातलं फारसं काही कळत नाही. तर आपल्याला कुठे ते दुरुस्त करायचंय? अहो ते रिपेअरिंग मला करेल बरोबर रिपेअर. आपण फक्त ते सोबत घेऊन जाऊ ना तिथे. ताई तुम्ही जा ना. म्हणजे मिक्सरच्या भांड्याचा नेमका काय प्रॉब्लेम झालाय ते तुम्हाला सांगता येईल. हा हो का? हो बरोबर बोलतायत त्या. तुम्ही चला ना. बर चालेल, चला. नाही नाही, आता लगेच नको हो. आपण संध्याकाळी जाऊ. हो का? हा आता तेव्हाच ठरलंय ना. काय? तेव्हाच ठरवूया आणि मग जाऊया आपण दोघं सोबत संध्याकाळी. चालेल. संध्याकाळचं लक्षात ठेवा. दोघांमध्ये नकळत संसाराला सुरुवात झाली. सगळ्या प्रॉब्लेम्स वरचं सोल्युशन ह्या शुभ्रमण्याकडे असेल का? त्याचा जेव्हा उपयोग करायचा असेल तेव्हा तुला ते आपोआप समजेल. पण त्यासाठी हा मणी जपून ठेवा. तक्षक म्हणतो ते बरोबर आहे. हा शुभ्रमणी प्रत्येक ठिकाणी नेण्यापेक्षा घरीच जपून ठेवला पाहिजे. काय करू? नाही नको. येस, इथे हा सेफ राहील. आज कोमल समोर मी आणि आलाप आमच्या प्रेमाबद्दल सांगणार आहोत. सगळं ठरवल्याप्रमाणे होऊन कोमल आमचं ऐकू दे आणि तिला आमचं म्हणणं पटू दे.
जुई. चलो प्लान स्टार्ट. हो चला ना, इथे का थांबलोय आपण? अजून किती लांब आहे दुकान? हे काय आलोच. हे तर हॉटेल आहे. हा मग इथेच तर यायचं होतं ना. म्हणजे हे या हॉटेलच्या मागे रिपेअरिंगचं दुकान आहे ना. सो मग इथेच आपला. कोमल, उदय, तुम्ही इथे? अरे दादा तू तुम्ही इथे कसं काय? हा म्हणजे आम्ही ते मिक्सरचं भांड रिपेअर करायला आलो होतो. तू अचानक म्हणजे असं योगायोग झाला आज. हे गार्डन रेस्टॉरंट आहे ना, इकडे नेहमीच येणं जाणं आहे. आणि न्यूज कव्हर करून झाली, म्हटलं ज्यूस पिऊन जावं. चला तुम्ही पण मला जॉईन व्हा. चला. नाही नको, मी नाहीये. तू एक काम कर ना, तू कोमलला घेऊन जा ना. ओके चला. नाही नको, आपल्याला मिक्सरचं भांड दुरुस्त करायला जायचंय ना. मग तो दुरुस्त करणारा करेल ना दुरुस्त. तुम्ही तोपर्यंत तिथे कशाला उभे राहणार? हा तुम्ही एक काम करा, तोपर्यंत हा काय बोलतो ते ऐका. काय? आपण ज्यूस पिऊया ना. चालेल का? विचारायचं काय त्यात? तुम्ही जा ना, ते भांड द्या. मी जातो आणि दुरुस्त करून आणतो. हा दादा, मी पटकन इथे मागेच आहे. इकडे लवकर ये. हो. हा. चला. बस. छान आहे. तुम्ही नेहमीच येता का इथे? हा म्हणजे आठवड्यात ना 1-2दा येणं होतं. फक्त ज्यूस प्यायला? नाही नाही नाही, इकडचं फूड पण खूप चांगलं आहे, टेस्ट चांगली आहे. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. एनी ऑर्डर सर? सांगतो. नो प्रॉब्लेम सर. तुम्हाला ओळखलं वाटतं त्यांनी. हा म्हणजे मी नेहमी येतो ना. छान सजावट आहे. आमच्या नाशिक मध्ये ना भाऊचा अड्डा नावाचं एक हॉटेल आहे, तिथे पण अशीच सजावट असते. भाऊचा अड्डा. बर. नाही पण या हॉटेलचं नाव ओएसिस आहे. तुम्हाला एक सांगू का? भाऊच्या अड्ड्याला ना सगळे कपलच जाऊन बसतात. चांगलंय. सगळी कपल्स भाऊच्या अड्ड्यावर. एक मिनिट, तुम्हाला कसं माहित? मी त्यांचे फोटो बघितले होते इंटरनेटवर. अच्छा. ही वेळ झाली. आलापने कोमलला आमच्या नेहमीच्या टेबलवर का बसवलंय? मी पोहोचले, पण तू तिला घेऊन आपल्या नेहमीच्या टेबलवर का बसलेस? मला हे आवडलेलं नाहीये. अरे बापरे. काय हो, काय झालं? मित्र. माझ्या मित्राने मला इथे आलेलं बघितलं. हो का? मग त्यांना पण बोलवा ना ज्यूस प्यायला. नाही, त्यानेच मला बोलवलंय भेटायला.
मी आलो सर. तोपर्यंत तुम्ही ऑर्डर करा ना प्लीज. हो ठीक आहे.